आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज. जालना. गेल्या वर्षीच्या मध्यंतरानंतर मराठा आंदोलनाने देशाचीच नाही तर जगाचे लक्ष वेधले. लाखोंचे मोर्चे आणि तितक्याच ताकदीच्या सभांनी महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय क्षेत्रात मोठी घुसळण झाली. ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद पेटवण्याचा प्रयत्न झाला. मराठा आंदोलकांना या आंदोलनातून अनेक धडे गिरवता आले. आता लोकसभा निवडणुकीत राजकीय धडा गिरवण्याची संधी या आंदोलकांना आली आहे. समाजाने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जास्तीत जास्त उमेदवार देण्याची मागणी होत आहे. उद्या 30 मार्च रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे याविषयीचा निर्णय जाहीर करतील, पण त्यापूर्वी मराठवाड्यातील वकिलांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील 50हून अधिक वकिलांनी मनोज जरांगे यांची अंतर्वलीत सराटीत भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात मराठा समाजाचे अपक्ष उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी जरांगे यांना केले. कोणत्याही पक्षाशी बांधिलकी न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोणत्याही पक्षाशी युती करून निवडणुका लढण्यापासून या वकिलांनी जरांगे यांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात 48 मतदारसंघात प्रत्येकी एक अपक्ष उमेदवार उभे करायचे की नाही याबाबत जरांगे हे 30 मार्च रोजी निर्णय घेणार आहेत. आरक्षणाच्या आंदोलनाला खीळ अपक्ष उमेदवार उभे केल्यास, पक्षाशी युती करून निवडणूक लढल्यास आरक्षणाचा मूळ उद्देश बाजूला राहील. आरक्षण आंदोलनाचे मोठे नुकसान होईल. या निर्णयामुळे समाज बांधवांमध्ये एक प्रकारची संभ्रमाची अवस्था निर्माण होऊन आरक्षण आंदोलनालाच यामुळे खीळ बसण्याची भीती वकिलांनी व्यक्त केली. अपक्ष उमेदवार उभे केल्यास मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये अधिक तीव्र ध्रुवीकरण होऊन समाज विघातक शक्ती त्याचा अधिक फायदा उचलतील, याकडेही वकिलांनी लक्ष वेधले. तटस्थ रहा. वकिलांनी जरांगे यांना आरक्षण प्रश्नावर मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या पक्षांना मतपेटीच्या माध्यमातून धडा शिकवावा अथवा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे न करता तटस्थतेची भूमिका घेण्याचे आवाहन केले. बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, नगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील वकिलांचा यामध्ये समावेश आहे. आंदोलनाची किंवा राजकीय भूमिकेची जी लाईन ओढली ती प्रस्थापित विरुद्ध विस्थापित. मग विस्थापिताचे उमेदवार देणार का प्रस्थापित पक्षाचे किंवा कोणी प्रवेश केला तर तसे उमेदवार देणार, याबाबत आपली काय भूमिका? म्हणजे आमचं परत पाहिजे जर तो थोडा होईल. हे बघा, आता 20 ला क्लिअरच चित्र करू आपण. 30 ला आपण क्लिअरच करू. 2 वेळी सांगितलेलं आहे, गावात जायचं, तालुक्यात जायचं, जिल्ह्यात जायचं आणि एकच विचारायचं, निवडणूक मराठ्यांनी लढायची का? आणि अपक्ष सगळ्यात मिळून एकच उमेदवार द्यायचा. किचकिच नाही, सुटसुटीत काम सांगितलेलं आहे, तेवढंच करायचं. उमेदवार बी होणार, काय व्हायचं ते होणार. तुम्ही पुढेही माझ्या बघा. तेच सांगतो मी की हलक्यात कोणी कोणाला घ्यायचं नाही. आता वंचित कडून जर प्रस्ताव आला तर याबाबत तुम्ही म्हणजे काय भूमिका? नाही, आता 30 लाच सगळं होईल. काय होतं, मी पुन्हा त्याच विषयावर येईल, मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा. ते शेवटी आता समाजाच्या हातात मी सूत्र दिले सगळे. म्हणजे समाजाशी चर्चा करून पुढील निर्णय. हा, त्या दिवशी झालाय, परंतु तेवढ्यावर न करता गावात राहिलेल्या मायबापांना सुद्धा सन्मान देणं गरजेचं आहे महाराष्ट्रातल्या. म्हणून त्यांना विचारणं काय अवघड आहे? त्यांना विचारायचं, करायचं आहे का आणि एक उमेदवार द्यायचा आहे का?